आवाज मानदेशाचा। शेतकऱ्यांच्या भावनांचा आणि मागण्यांचा विचार करून प्रशासनाने तात्काळ पावले उचलली नाहीत तर प्रशासनाचे रस्त्यावर फिरणं मुश्किल करू असा इशारा राष्ट्रवादीचे नेते प्रभाकर देशमुख यांनी दिलाय। शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस, रासप, स्वाभिमानी शेतकरी संघटना आदी पक्ष आणि संघटनांनी मान तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढला। या मोर्चाला संबोधित करताना ते बोलत होते। यावेळी काँग्रेसचे M.K. भोसले, रासपचे बबन विरकर, स्वाभिमानीचे अनिल पवार, राष्ट्रवादीचे बाळासाहेब सावंत, राजेंद्र साळुंखे, तानाजी कट्टे, राजू मुळीक, विष्णुपंत अवघडे, दिलीप तुपे, सूर्यभान जाधव, शहाजी बाबर, विक्रम शिंगाडे, सुरेंद्र मोरे, महेश जाधव, बाळासाहेब काळे आदी मान्यवर उपस्थित होते। या मोर्चेकऱ्यांनी पाणी आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं, जाहीर करा, दुष्काळ जाहीर करा, माती चोरांवर गुन्हे दाखल करा आदी घोषणांनी शहर दणाणून सोडले। मान तालुक्यात दुष्काळी गावे जाहीर करून त्यावर तातडीने उपाययोजना करा। शेतीसाठी पाण्याच्या आवर्तनातील मनमानी थांबवा। बेकायदेशीररित्या तलावातून केल्या जाणाऱ्या माती चोरीवर निर्बंध आणा। माती चोरांवर गुन्हे दाखल करा। गाळमुक्त धरण योजनेत पारदर्शकता आणा। तात्काळ चारा डेपो, चारा छावण्या सुरू करा। जिल्हा कालवा समितीत लाभ क्षेत्रातील शेतकरी प्रतिनिधी घ्यावा। मराठा आरक्षण लागू करा। पानवण येथील पीडित महिलेला न्याय द्या अशा मागण्या करण्यात आल्या। तसेच सोलापूर येथे धनगर बांधवांस केलेल्या मारहाणीचा निषेध करून धनगर आरक्षण तातडीने लागू करण्याची मागणी करण्यात आली। यावेळी अनिल पवार, दिलीप तुपे, सूर्यभान जाधव, विष्णुपंत अवघडे, विक्रम शिंगाडे आदींनी मनोगत व्यक्त केले। तसेच याबाबतचे निवेदन तहसीलदार विकास अहिर यांना देण्यात आले। मान खटावमध्ये अत्यंत कमी पाऊस झालेला आहे। दुष्काळी परिस्थिती भीषण व्हायला लागलेली आहे आणि या परिस्थितीमध्ये लोकांना तातडीनं दुष्काळ जाहीर करावा आणि दुष्काळाच्या उपाययोजना कराव्यात यासाठी प्राधान्यानं आजचा मोर्चा आम्ही आयोजित केलेला होता। त्यामध्ये वेगवेगळ्या मागण्या दिलेल्या आहेत, पण प्रामुख्यानं दुष्काळाच्या उपाययोजना तातडीनं सुरू कराव्यात ही आमची प्रमुख मागणी आहे। त्यामध्ये आत्तापर्यंत टँकरनं पाणी दिले जात आहे, परंतु ते पाणी अत्यंत अपुरं जात आहे। गळके टँकर आहेत। पाणी गेल्यानंतर लोक शेतामध्ये गेलेले असतात, मजुरीने गेलेले असतात, त्या लोकांना पाणी साठवण्यासाठी टाक्या देण्याची आवश्यकता आहे, पण त्याची अद्याप कारवाई झालेली नाही। तर टँकरनं सुरळीत पाणी पुरवठा करावा अशी आम्ही मागणी केली। त्याचबरोबर रोजगाराची उपलब्धता होण्याची आवश्यकता आहे। तो रोजगार हमीची कामं सुरू नाहीत, ती रोजगार हमीची कामं सुरू करावीत आणि जनावरांचा चाऱ्याचा प्रश्न अत्यंत भीषण झालेला आहे। सरकार म्हणतंय की चारा छावण्या आणि चारा डेपो आम्ही सुरू करणार। जे काही तुम्हाला करायचं आहे ते तातडीनं सुरू करा, कारण ही जनावरं आता शेतकरी परवडत नाही म्हणून विकायला लागले आहेत अशी परिस्थिती आहे आणि म्हणून या ठिकाणी तातडीनं चारा डेपो किंवा चारा छावण्या सुरू करायची आवश्यकता आहे। त्याचबरोबर दुष्काळामध्ये जे पाणी सोडलंय, कुरमोडी धरणाचं पाणी काय अवंतनं सोडली, त्याच्यामध्ये शासनानं पालकमंत्र्याच्या अध्यक्षतेखाली समिती केलेली आहे आणि पालकमंत्र्यांनी किती पाणी सोडायचं आहे, कुठल्या गावाला सोडायचं आहे याच्याबद्दल जाहीर केलेलं आहे। इरिगेशन डिपार्टमेंटनं त्याच्याबद्दलचं वेळापत्रक तयार करणं आणि पालकमंत्र्याच्या मान्यतेनं ते जाहीर करणं हे आवश्यक आहे। ते रुटीनमध्ये जाहीर व्हायला पाहिजे, पण दुर्दैवानं तसं जाहीर होत नाही। त्याच्याऐवजी मान खटावमधले लोकप्रतिनिधी तिथं बसतात आणि वेगवेगळे आदेश देतात आणि इरिगेशन डिपार्टमेंटनी आमच्याकडं एक पत्र आहे, त्या पत्रामध्ये इरिगेशन डिपार्टमेंटनी म्हटलंय की इथल्या मानखटावच्या लोकप्रतिनिधी जयकुमार गोरे यांच्याबरोबर आम्ही चर्चा केली आणि आमंत्रण या पद्धतीनं ठरलंय। खरं तर हा अधिकार पालकमंत्र्यांचा आहे। पालकमंत्र्यांनी याच्यामध्ये लक्ष देऊन आमंत्रण सोडण्याबद्दल पारदर्शकता ठेवायला पाहिजे अशी आमची मागणी आहे। कारण जी गावं लाभ क्षेत्रामध्ये आहेत त्या गावांना पाणी दिलेलं नाही, ऐन वेळेला त्या ठिकाणी पाणी दिलं नाही। लोदोडे असेल, मनकर्णवाडी आहे, पळशी आहे, त्याचबरोबर वाकी आहे, डाकणी आहे, ह्या गावांना पाणीच दिलेलं नाही। जी टँकरची गावं आहेत त्या टँकरची गावं मग वरकुटे आहेत, धनगरवाडी आहेत, या भागात सुद्धा तारीचं पाणी दिलं असतं तर तिथले टँकर थांबले असते। टेंबूचं पाणी त्या ठिकाणी जी काही दिगंची वितरिक आहेत त्यातून देता आलं असतं, पण दुर्दैवानं असं काही घडलेलं नाही आणि लोकांना विनाकारण टँकरनं पाणी पुरवठा करावा लागतोय। तर सरकारला माझी विनंती आहे की या ठिकाणी तातडीनं पाणी सोडावं। लोदोडे तलाव असेल, पिंगळी तलाव असेल, या ठिकाणी पाणी सोडलं तर त्या ठिकाणी टँकर उपलब्ध करून देणं सोयीचं होणार आहे, पण याही ठिकाणी मुद्दा म्हणून पाणी सोडलं नाही असं आमचं म्हणणं आहे। त्या ठिकाणी
पालकमंत्र्यांनी लक्ष घालावं आणि पाणी सोडावं अशी आमची प्राधान्यानं मागणी आहे. राजेवाडीचा जो तलाव आहे त्यातून गाळ काढण्यासाठी शेतकऱ्यांची मागणी आहे. शेतकऱ्यांनी इरिगेशन डिपार्टमेंटच्या परवानगी आणल्या, कलेक्टरनी त्या ठिकाणी आदेश काढले की एका संस्थेला नेमणूक केली की गाळ मुक्त धरण करायची योजना आहे, चांगली सरकारची योजना आहे. या योजनेअंतर्गत त्या ठिकाणी कलेक्टरनं एका संस्थेची नेमणूक केली. त्या संस्थेनं गाव पातळीवरती जाऊन ग्रामसभेमध्ये मान्यता घेणं आणि जो काही गाळ काढला जाणार आहे शेतकऱ्याला दिला जाणार आहे. एक अवनी ॲप आहे, त्याच्यावरती त्या ॲपवरती माहिती द्यायची आहे आणि अतिशय पारदर्शी पद्धतीनं हा कारभार व्हायला पाहिजे. दुर्दैवानं असा कुठलंही झालेलं नाही आणि आज अखेर सुद्धा लोकांचा प्रचंड विरोध असताना ज्या लोकांच्या जमिनी गेलेल्या आहेत त्या लोकांना प्राधान्यानं शेतामध्ये टाकायसाठी गाळ उपलब्ध करून दिला पाहिजे. पण इथल्या काही सत्ताधाऱ्यांनी त्यांच्या जवळच्या लोकांना तो गाळ उपलब्ध करून दिलेला आहे. कुठलीही परवानगी न घेता वीटभट्ट्यांना तो गाळ दिलेला आहे. आमची मागणी आहे की शेतामध्ये टाकायसाठी गाळ ही सरकारची सूचना असताना, आदेश असताना ज्यांनी चुकीचं काम केलेलं आहे, बेकायदेशीर काम केलेलं आहे त्याच्यावरती तातडीनं गुन्हे दाखल करावेत आणि याच्यामध्ये पूर्णपणे पारदर्शकता आणावी अशी आमची मागणी आहे. बाकी त्या ठिकाणी इतरही मागण्या आहेत. त्याच्यामध्ये काही टेंबूबद्दल मागणी आहे की टेंबूचं पाणी देण्याबद्दल, तारीचा प्रकल्प आहे पूर्ण क्षमतेनं सुरू व्हायला पाहिजे. उरमोडीचा प्रकल्प आज 35% फक्त पाणी मिळतंय, ते पूर्ण क्षमतेनं सुरू करावं अशा आमच्या मागण्या आहेत. आणि जरंगे पाटलांनी जे आंदोलन सुरू केलेलं आहे जालन्यामध्ये ते अतिशय वेगळ्या वळणावरती चाललंय. जीवन मरणाचा प्रश्न आहे. आम्ही मागणी केलेली आहे की त्यांची जी मागणी आहे आरक्षण देण्याबद्दलचं, दाखले देण्याबद्दल, ती मागणी सरकारने मान्य करावी. सोलापूर येथे झालेला जो प्रकार आहे ज्याच्यामध्ये धनगर बांधवांना मारहाण झाली, त्या धनगर सर्व समाज बांधव आले होते. त्यांनी मागणी केली की त्यांनी आणि आम्ही सर्वजण त्या घटनेचा निषेध करतो आणि आमची मागणी आहे की त्यांना सुद्धा बऱ्याच दिवसापासून प्रलंबित असलेला धनगर आरक्षणाचा प्रश्न सरकारनं निर्णय घेऊन तो मार्गी लावावा अशी आम्ही मागणी केलेली आहे. आमची विनंती आहे की सरकारनं ज्या प्रमुख मागण्या दुष्काळासंबंधीच्या आहेत, पाणी सोडण्याबद्दलच्या आहेत, त्याचबरोबर माती उपसा करण्याबद्दलच्या आहेत, ह्या सहज पूर्ण होण्यासारख्या मागण्या आहेत. त्या मागण्या सरकारने पुढच्या 7 दिवसामध्ये त्याच्यामध्ये कारवाई करावी. ती कारवाई केली नाही तर आम्हाला नाविलाजानं आंदोलन करावं लागेल. सरकार आणि पालकमंत्र्यांना माझी विनंती आहे याच्यामध्ये तातडीनं कारवाई. दुष्काळ अतिशय तीव्र झालेला आहे, लोकांना जगणं मुश्किल झालेलं आहे आणि म्हणून दुष्काळाच्या संबंधीनं ज्या उपाययोजना सरकारने करायच्या आहेत त्यामध्ये प्रामुख्यानं चारा छावणीची, चारा डेपोची आमची मागणी आहे. ती मागणी प्राधान्यानं पूर्ण करण्याची आवश्यकता आहे. टँकर योग्य पद्धतीने दिले जात नाही, पाणी साठवण्यासाठी पाण्याच्या टाक्या नाहीत आणि रोजगार उपलब्ध करून द्यायची आवश्यकता आहे. त्याचबरोबर राजेवाडी तलावातून जी माती उचलली जाते त्याच्यामध्येही मनमानी केली जाते. सरकारने आणि इथल्या प्रशासनाने याच्यावरती तातडीनं कारवाई करावी. हे केलं नाही तर आम्ही रस्त्यावरती उतरू आणि मग इथल्या लोकांना, इथले जे प्रशासन आहे त्यांना काम करणं मुश्किल करून टाकू. आम्हाला नाविलाजानं ते पाऊल उचलायला लागेल. तर आमची प्रशासनाला विनंती आहे की त्यांनी याच्यामध्ये तातडीनं कारवाई करावी. मानसोफर न्यूज उपसंपादक संदीप जेठार, गोंदवले. आपल्या जिल्ह्यातील, तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मानसोफर न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.